आज एक विशेष प्रोग्राम आपण ऐकणार आहोत. आज आहे आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन. या विषयाच्या अंतर्गत आपण ग्रामीण महिलांच्या समस्या काय आहेत आणि काय प्रगती झाली आहे त्याच्यामध्ये, आणखीन काय बदल व्हायला हवेत याविषयी ऐकणार आहोत. आणि या विषयाची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत गौरी मांजरेकर. त्या खरंच ग्रामीण महिलांसाठी खूप काम करतायत. पंख नावाची त्यांची एक NGO आहे, त्यांचं एक फाउंडेशन आहे, त्याच्या संस्थापिका आहेत त्या, आणि याच्या माध्यमातून अनेक कामं त्यांनी आजपर्यंत केलेली आहेत. त्यांचं इंट्रोडक्शन आपण ऐकणारच आहोत. पण सुरुवातीला मॅडमचं वेलकम करूया. मॅडम, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू मनीषा. आणि तुमचं जे काम आहे ते आपण सविस्तर सांगणारच आहोत. पण सध्या आजचा जो आपला विषय आहे आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस, या विषयावरती आपण बोलूया. आणि सर्वात आधी त्याचा मुख्य उद्देश काय होता हा दिवस चालू करण्यापाठीमागं, आणि त्याचा इतिहास आपण थोडक्यात सांगून पुढे जाऊया. पहिला ग्रामीण महिला दिवस जो होता तो 15 ऑक्टोबर 2008 साली सुरू झाला होता. आणि त्याच्या मागचा उद्देश हाच होता की ग्रामीण महिलांना जेवढा वाव मिळाला पाहिजे किंवा जेवढी मदत पोचायला पाहिजे ती पोचत नव्हती, आणि अजूनही अनफॉर्च्युनेटली तेवढी मदत पोचत नाही आहे. आणि ह्याच उद्देशाने हा दिवस साजरा केला जात आहे. बऱ्याचशा लोकांना अजूनही माहीत पण नाही आहे की असा एखादा दिवस आहे. हो ना, अगदी. हो, तर ह्याच्यासाठी 15 ऑक्टोबर 2008 साली हा दिवस पहिल्यांदा साजरा केला गेला आहे. म्हणजे खरं तर 2008 पासून या दिवसाची सुरुवात झाली आणि अजूनही म्हणावं तितका अवेअरनेस नाही आहे. बरेच दिवस साजरे करत असतो आणि सध्या तरी खूपच दिवस आलेले आहेत. पण मेन जे आहे म्हणजे असे काही जे दिवस आहेत महत्त्वाचे, त्याच्यावरती जास्त फोकस ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण तिथपर्यंत म्हणजे तळागाळात आता तुम्ही काम केलेलं आहे, त्यामुळं त्या महिलांपर्यंत किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे. कारण आजच्या तारखेला आपण एका चांगल्या शहरामध्ये राहतो आणि त्या लोकांकडं खूपसं दुर्लक्ष होतं. कोण तेवढा विचार करत नाही, आपल्या रुटीनमध्ये बिझी असतात. त्यामुळे यांच्या समस्या, यांच्या अडचणी खूप असाव्यात, आणि ज्याच्यावरती तुम्ही इतकी वर्ष काम करताय. तर काय नेमक्या समस्या आहेत महिलांच्या ज्या खेडेगावांमध्ये? पहिला तर जो आजचा दिवस आहे ह्याच्याबद्दल मला आणि एक गोष्ट ऍड करायसारखी वाटत आहे. जसे आपली आंतरराष्ट्रीय महिला दिवस असतो आणि आता हा आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस आहे. तर जो आपण हा साजरा करत आहे आणि जो आपण अवेअरनेस बद्दल बोलत आहे ह्याच्याबद्दल त्या ग्रामीण बाईला कितपत माहीत आहे? म्हणजे त्यांचा असा एखादा दिवस आहे हे तरी त्यांना माहीत आहे का? पण अर्थातच त्यांना जरी माहीत नसेल आणि जरी हा अवेअरनेस आपल्यापर्यंत जरी असेल तर आपल्याकडनं आपण काय करू शकतो की ह्या बायकांना आपली मदत पोचावी. मला वाटतं ह्याच्यासाठीच हा अवेअरनेस दिवस आहे की जे लोक हे ऐकत आहेत किंवा ज्या लोकांना ह्याच्याबद्दल अवेअरनेस आहे त्यांनी एक पाऊल पुढं करून ह्या बायकांसाठी मदतीचा हात पुढं करायला हवा असं मला वाटतं. तर आता ह्यांच्या समस्या काय आहेत? गेले 1 डिकेडपासून आपल्या एम्पॉवरमेंटबद्दल खूपच अवेअरनेस वाढलेली आहे. पण एम्पॉवरमेंट म्हणजे काय? तर ग्रामीण बायकांचं आणि आपल्या सिटी लेवलच्या बायकांचं डेफिनेशन आपण एक नाही ठेवू शकत, कारण प्रत्येक बाईचं डेफिनेशन ऑफ एम्पॉवरमेंट हे वेगळं असणार आहे. तर ग्रामीण भागात जेव्हा मी ग्रासरूट लेवलला जाऊन काम करते त्यावेळेला मला हेच दिसतं की ह्या बायकांच्या समस्या इतक्या मोठ्या आहेत की आपण विचारही नाही करू शकत. तर एखाद्या बाईला साधं आपला पदर वर करून बोलणं हेच एम्पॉवरमेंट असेल, किंवा एखाद्या बाईला ठीक आहे घरात प्रॉब्लेम आहे बाहेर जाऊन काम करणं हेच एम्पॉवरमेंट असेल. तर जेंडर इक्वालिटी तरी एक गोष्ट झाली, पण घराच्या उंबऱ्यापासून बाहेर पडणं हेही बरंच मुश्किल काम आहे ह्या बायकांसाठी. बरोबर. तर सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम मला दिसला ग्रामीण भागात तो आहे महिलांचं एज्युकेशन आणि स्किल्स. तर एकतर त्यांना एज्युकेशन नाही आहे, ज्या बायका आहेत त्यांना एज्युकेशन नाही आहे, आणि समजा एज्युकेशन नसेल तर त्यांना जर काम पाहिजे असेल तर त्यांना जे आपण स्किल्स म्हणतो, कला कौशल्य म्हणतो, तेही नाही आहे, आणि ते शिकायसाठी त्यांना काही ऑप्शन्सही अवेलेबल नाही आहेत. तर हा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे ग्रामीण भागात. आणि अगदीच जे पार खेडी आहेत तिथं तरी असे मग कुठले ऑप्शन्सच नाही आहेत त्यांना की बाहेर जाऊन काम करावं. मग ह्या महिला जाणार कुठे, आणि मग आपण ह्या पॉवर्टीपासून बाहेर आणणार कशी ह्या बायकांना? बरोबर. तर हा सगळ्यात मोठा जो आहे हा मला वाटतो की ग्रामीण भागातला हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. मग अशा महिलांसोबत म्हणजे आता तुम्ही ग्राउंड लेवलला काम करता, तर काय अशा अडचणी किंवा काय चॅलेंजेस आले तुमच्या समोर? 2008 साली मी माझी संस्था सुरू केली, पंख इंडिया फाउंडेशन. तर
मी स्वतः बँगलोरमध्ये काम करत होते, तर माझ्या डोक्यात एक सेट ऑफ आयडियाज जसे आपल्या असतात, की मला वाटलं की ठीक आहे आपण बायकांसाठी काम करायचं. मग बायकांच्याकडं मी गेले आणि मला वाटलेलं तसं काही सोपं नव्हतं. अजूनही मी शिकत आहे. आता 15 वर्ष झाली. खरं बऱ्याचशा गोष्टी आत्ता मला ज्या क्लॅरिटी मला वाटते आहे ती क्लॅरिटी मला 15 वर्षाच्या अगोदर अजिबातच नव्हती. मला असं वाटलेलं की ह्या बायकांसाठी मला मदत करायची आहे, तर चला त्यांना साड्या देऊया किंवा त्यांना आणि काहीतरी मदत करूया, त्याच्याने त्यांना मदत मिळेल. पण हळूहळू जसे जसे वर्ष पुढे जात गेले आणि मी जेव्हा बायकांच्या बरोबर बोलत गेले त्यावेळेला मला असं जाणवलं की ह्या बायकांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि ह्यांना ह्या शॉर्ट टर्म गोष्टी देऊन त्या समस्या सुटणार नाही आहेत. बरोबर. 60% आपल्या भारताची जी संख्या आहे ती रुरल पॉप्युलेशनमध्ये आहे. तर जर आपल्याला इंडियाला डेव्हलप्ड स्टेजमध्ये बघायचं असेल तर डेफिनेटली ही 60% मास जे आहे ह्यांना डेव्हलपमेंटकडे घेऊन जाणं हा फारच मोठा चॅलेंज आहे आपल्याला. कारण जर आता तुम्ही बघितला तर मेजॉरिटी यूथ जी आहेत, शिकलेले जे लोक आहेत, त्यांना वाटतं की आपण आपल्या गावापासून एका डेव्हलप्ड गावाकडे जायला पाहिजे. त्याच्यामुळं हे डेफिनेशन झालेलं आहे बेसिकली. बेळगावची लोक बँगलोरला जातील, पुण्याला जातील, कारण त्यांना वाटेल की हे नेक्स्ट स्टेप असायला पाहिजे. तसंच ग्रामीण भागातले जे शिकलेले लोक आहेत किंवा शिकलेले मुलं आहेत त्यांना वाटतं की ठीक आहे आपण दुसऱ्या गावाला गेलो तर आपलं डेव्हलपमेंट झालं. त्यामुळं काय व्हायला लागलंय, लोकसंख्या आपली सगळी दुसऱ्या सिटीजला जायला लागली आणि ही गावं आहेत तशीच राहायला लागलीत. डेव्हलपमेंट तर होणारच नाही, कारण आपण तिथे लक्षच घालत नाहीये. कारण मेजॉरिटी आपली सिटी लेवलमध्ये, मेट्रोजमध्ये जनसंख्या जात चालली आहे. तर ही मोठी समस्या आहे आणि म्हणून मला वाटलं की ह्या बायकांसाठी जर मला काम करायचं असेल तर त्यांना एज्युकेशन रिलेटेड इनिशिएटिव्स पाहिजेत आणि त्यांना स्किल्स रिलेटेड इनिशिएटिव्स पाहिजेत. तर ह्या 2 गोष्टी जर मला वाटलं की जर मी केले लॉंग टर्म, त्याला वेळ लागणार, असं काय मी आज सुरू केले आणि उद्या रिझल्ट दिसणार नाहीत. पण जर मी एखाद्या मुलीला शिक्षण दिलं तर ती मुलगी जेव्हा पुढं लग्न होईल तिचं, तर तिची परिस्थिती अशी नाही राहणार जशी तिच्या आई वडिलांची होती. आणि जर एखाद्या बाईला मला एम्पॉवर्ड करायचं असेल जिचं शाळेचं शिक्षण झालेलं नाही आहे, तर मला वाटतंय की तिला मी जर कला कौशल्य शिकवलं आणि जर तिला मी स्किल्स दिल्या तर ती त्या स्किल्स वापरून मग अर्थातच ती एम्पॉवर्ड होऊ शकते. कारण लाईव्हलीहूड जनरेशन आपण त्यांना मग त्या पद्धतीने त्यांना आपण सपोर्ट करू शकू.